Hello everyone, good morning. Good morning. Hello everyone, good morning. Good morning. आज फ्रेश वाटतंय ना तुला सकाळी जाताना? आज खूप पाऊस पडलाय रात्री. आणि आज आता म्हणजे पण काल पडतोच रात्री. आहे. आता पण चालू आहे. हा, झिम झिम झिम. झिम 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 चालू आहे पाऊस. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. एक छोट्याशा ब्रेक नंतर. तू छत्री घेतलीस ना, मग आता त्याला पडावं लागेल. पाऊस पडला नाही तर तुझी छत्री यूज कशी होईल? है की नाही? छत्रीने ना पावसाला म्हणून नाही मी रिक्वेस्ट केली त्याला की बाबा जरा 2-4 दिवस पड रे, पियाला छत्री यूज करायची तिची नवीन. अशीच घेऊन ठेवली आम्ही. घरामध्ये तिला उघडून बसत हा, मग म्हणून तो आता पडतोय. आता स्कूलला जाताना जर पडला तर बरं होईल, मग तुला छत्री घेऊन जाता येईल, हे की नाही? मग तू पप्पाला सांगायचं की स्कूटी पायी जायचं. दाखव इथे काय झालंय तुला. तास चावलाय बघ. कालच्या दिवशी कमी होतं, आज जरा जास्त दिसतंय ते. चला दूध प्यायचं. चल मग. तर हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? पियाने तुम्हाला गुड मॉर्निंग केलेलंच आहे, पण म्हटलं व्हिडिओची सुरुवात आहे तर तुमचं स्वागत करणं बनतंच. आणि सकाळी सकाळी इथे पियाचा टिफिन बनवण्याची तयारी चालली आहे. म्हणजे कितीही तुम्ही लवकर उठून जाऊ द्या, तिची काही गडबड असते ती सकाळी झालीच पाहिजे. आणि म्हणजे मला असं वाटतं की थोडं मुलांचं जे शेड्यूल असतं ना, आता नवीन आहे जसं बघा, तर त्यांनाही उठायला त्रास होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यालाही असं वाटतं की जरा 5 मिनटं अजून झोपायला मिळालं तर बरं होईल. आणि तशी सिच्युएशन आपली सगळ्यांचीच असते. आणि पियाला पण तसंच होतं आहे, कारण ती सुट्टीमध्ये 9, 9:30 असं उठायची आणि आता तिला जे आहे 6:45 वाजता उठावं लागतं. त्यामुळे मग जरा 8 एक दिवस जे आहे थोडं हेक्टिक जे आहे ते सगळ्यांनाच होतं, मुलांना असो किंवा आपल्याला असो. आणि आता थोडे जे आहे लास्ट इयरपेक्षा थोडे 1-2 कामं जे आहे ते पिया स्वतः करायला लागली. मी दूध तापवून ठेवलेलं असतं, ती ब्रश वगैरे करते तोवर गार होतं आणि मग ते कपात ओतायचं कामसुद्धा ती स्वतःच करून घेते. आणि अजून 1-2 छोटे कामं असतात. टिफिन बॅगमध्ये टिफिन ठेवणं म्हणा किंवा एखाद्या वेळेला सॉक्स घालणं म्हणा, ती आता स्वतः बऱ्यापैकी करायला लागली आहे. आणि जसं मी तुम्हाला गेल्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ज्या काही पियाच्या टिफिनसाठी रेसिपी असतील मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता ही तशी काही एवढी वेगळी रेसिपी नाही आहे, पण अशी सेम रेसिपी तुम्ही मुलांना 2 भाज्यांसोबत जे आहे ते करून देऊ शकतात. तर मी आज गिलक्याची भाजी बनवणार आहे आणि मूगची डाळ टाकून जी आहे ना तशी भाजी बनवणार आहे तिच्यासाठी. गेल्या वर्षी काही एवढी जास्त बनवलीच नव्हती, पण मी म्हणजे झेप्टोवरून गिलके मागवले होते आणि ते 3 एवढे मोठे रिसीव झाले होते आणि त्यातलं एक उरलं होतं. म्हटलं चला मग आता त्याचीच भाजी बनवूया. तसं तिला दोडकी आणि मूगची डाळ टाकून जी भाजी असते ना, सुकी भाजी, तशी तिला आवडते. सेम ह्याच पद्धतीने बनवली जाते जशी मी आता इथे बनवते. पण आता म्हटलं चला गिलकी पडली तर गिलकीची भाजी करून घेऊया. पण ना जर जमलं ना तर ही भाजी म्हणजे काय होतं ना की कढईमध्ये लवकर शिजत नाही. मूगची डाळ म्हणा किंवा मग गिलकी म्हणा आणि मूगची डाळ टाकलेली असते, ते जे गिलक्यांचं पाणी सुटतं तेही मूगची डाळ पटापट सगळं ओढून घेत असते. त्यामुळे मग गिलकीही शिजत नाही आणि धड मूगची डाळ हे शिजत नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं की छोटा कुकर लावायचा. मला जरा विसरच पडला होता की मी कुकरमध्ये बनवू शकते आणि मी घाई गडबडीत जे आहे ती कढईत बनवली. आणि अशा पद्धतीने सेम पद्धतीने तुम्ही छोट्या कुकरमध्ये लावायची आणि एक शिट्टी घेतलं की लगेच गॅस बंद करून द्यायचा. मग उरलेली भाजी जर नसेल शिजलेली तर ती तुम्ही थोडा गॅस चालून अजून शिजवून घेऊ शकतात, पण मला असं वाटतं की कुकरमध्ये छान शिजते. तर चला, भाजी बनवून तयार झालेली आहे. इतकी छान भाजी, ही इतकी मस्त लागते. पिया ही पूर्ण टिफिन संपवून आली होती घरी, पण मला विसर पडला होता. आय होप तुम्हाला जर विसर पडलेला असेल तर मी तुम्हाला आता आठवण करून दिलेली असेल. आणि हेल्दी रेसिपी आहे. चला, फायनली सकाळची जी धावपळ आहे तिचा आता इथे फुल स्टॉप लागणार आहे, कारण पिया चाललेली आहे स्कूलला. म्हणजे ती गेली की मग आपण आपले कामं जे आहे त्याला काही टाईम लिमिट नसतं, आपण निवांत आवरून ठेवू शकतो. त्यामुळे हाच तो सकाळचा टाईम असतो जिथे खूप धावपळ असते आपल्या सगळ्याच आई लोकांची. चला, आता ती स्कूलला गेलेली आहे.
आज आहे शुक्रवार आणि आज मी हेअर वॉश केलेला आहे आणि हे मी ह्यासाठी सांगते कारण गेल्या काही 2-4 कमेंट मला अशा रिसीव्ह झाल्या होत्या की ह्या दिवशी हेअर वॉश करायचा नसतो, त्या दिवशी हेअर वॉश करायचा नसतो. खरं तर मी एवढं जास्त असं सगळं फॉलो करत नाही, पण मी कालच्या दिवशी न हेअर वॉश करण्याचं माझं रिझन असं होतं की मला माहिती होतं की पाणी जाणार आहे आणि मी अंघोळीला गेली आणि त्यानंतर पाणी गेलं तर धड व्यवस्थित अंघोळही होणार नाही आणि हेअर वॉशही होणार नाही, म्हणून मी काल काही केली नव्हती. सो अशा काही अडचणी असल्या तर आपण इकडे तिकडे मागे पुढं सगळं होत असतं, त्यामुळे मी तो परफेक्ट असा दिवस कधी काही फॉलो करत नाही. जसं जेवढं आपल्या सोयीचं असतं तेवढं मी फॉलो करत असते. चला असो, मी इथे आवळ्याचा ज्यूस जो आहे तो बनवून घेतलेला आहे. मी आवळ्याचा ज्यूस घेताना तुम्हाला यासाठी दाखवत असते. मला अजूनही बऱ्याच कमेंट येत आहे की हेअरफॉल खूप जास्त होतो आहे असं. तसं तर माझाही हेअरफॉलमध्ये म्हणजे म्हणायला गेलं तर खूपच कमी आहे, असं काही नाही आहे. मलाही हेअरफॉल होतो आहे, पण मला असं वाटतं आहे की माझा जो आहे ना कंट्रोलमध्ये आहे. काही गोष्टी जशा की ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा सीड्स तुम्ही म्हणू शकतात, किंवा मी आवळ्याचा ज्यूस पण रेग्युलर बेसिसवर घेते. जी काही थोडीफार हेअर केअर रुटीन आहे ती मी थोडी फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि तरीही माझे केस एवढे जास्त गळत नाही आहे, कारण आमच्याकडे महत्त्वाचे म्हणजे हार्ड वॉटर आहे आणि एवढं प्रचंड हार्ड वॉटर आहे की म्हणजे सांगणं शक्य नाही, एवढं घाणेरडं पाणी आमच्याकडे आहे. तरीही जर इतके कमी प्रमाणात केस गळत आहे म्हणजे जे काही मी सगळ्या टिप्स थोड्याफार फॉलो करते, मला असं वाटते की त्याचा हा रिझल्ट आहे. अदरवाईज जर मी असं काही केलं नसतं, थोडीशी हेअर केअर रुटीन म्हणा किंवा आवळ्याचा ज्यूस किंवा जे काही आहे ते ड्रायफ्रूट्स सीड्स वगैरे खाल्ले नसते तर प्रचंड हेअरफॉल झाला असता असं मला वाटतं. सो तुम्हाला हेअरफॉल होत असेल ना तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस नक्की ट्राय करा, कारण आता गेल्या काही दिवसापासून मला कंटिन्यू 2-4 जणांच्या कमेंट्स येत आहे. मी त्यांना तसा रिप्लाय केलाच होता की आवळ्याचा ज्यूस प्या असं. आणि हो, हा जो ड्रेस आहे ना हा मी मिंत्रावरून मागवलेला आहे. लवकरच हॉल व्हिडिओ असा मी सेपरेट नाही शेअर करणार तुमच्यासोबत, एखाद्या म्हणजे व्लॉगमध्येच ना जे काही कपडे मागवलेले आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर करते मी. ॲक्च्युली मला इन्स्टासाठी तसे व्हिडिओ बनवून द्यायचे होते म्हणून मी मागवलेले होते. त्यातला हा मला खूप जास्त आवडला, म्हणजे हाच मला आज रिसीव झालेला आहे, बाकी सगळे झाले होते आणि याचंच तेवढं शूट करून घ्यायचं राहिलेलं होतं. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक्स देईल याची, नाहीतर मग प्रोडक्ट टॅग करून देते. मला खूपच जास्त आवडला आणि व्हाईट कलर होता आणि त्यावर असे फ्लावर्स होते. सेम असाच माझ्याकडे आहे अजून दुसरा, याचा कापड वेगळा आहे आणि त्याचा कापड वेगळा आहे. हा लेंथमध्ये पण चांगला आहे आणि कम्फर्टेबल पण खूप आहे आणि घातलेला तर तुम्ही आता बघताच आहे. बाकीचे जे काही असतील मी ट्राय करते की पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत सगळे शेअर करते. खूप छान छान ड्रेस मागवलेले होते मी आणि तसे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर करतेच मी सगळं. पण उद्याच्या व्हिडिओमध्ये अगदी क्विकली जे आहे 2-3 मिनिटात सगळे कपडे जे काही आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवते मी. दुपारच्या जेवणानंतर 1-1.5 तासामध्ये मला माझी जी काही कामं करायची होती ती मी सगळी आवरली आणि म्हटलं आता थोडी एनर्जी जी आहे ती इथे लावावी लागेल आपल्याला, कारण बऱ्याच दिवसापासून असं चाललं आहे की काहीतरी असं स्नॅक्स जो आहे तो घरामध्ये बनवून ठेवायचा आहे. काही असं वेगळं असं काही बनवत नाही मी, जे आपलं नेहमीचं असतं, जे जसे मका पोहे असतं ते मी तळून ठेवत असते, कारण ते पियाला आवडतं. म्हणजे काय होतं ना की असं काही असलं ना तर डायरेक्ट असं कधी मागितलंच मुलांनी खायला तर द्यायला बरं पडतं. पण त्याशिवाय पण आता बघा तिला शॉर्ट ब्रेक असतो आणि त्यानंतर लॉंग ब्रेकला पण भाजी चपातीसोबत काही ना काही थोडंसं द्यावं लागतं. मी कधीतरी कुकीज देत असते, नाहीतर मग ते वेफी मिळतात बघा, ते वेफीचा एकच तुकडा देते मी तिला फक्त. पण त्या व्यतिरिक्त पण कधी काही वेगळं वाटलं असं द्यावंसं, किंवा मी फ्रूट्स पण देत असते. जास्त करून माझे फ्रूट्स असतात, पण कधीतरी मुलांना वाटतं किंवा आपल्याकडे फ्रूट्स नाही आहे मग तेव्हा अशा गोष्टी पाहिजे, जशी मखाणे आहेत. त्यांना मी नॉर्मली फक्त तेलामध्ये थोडंसं असं फक्त परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्यावर मीठ टाकते. मला बऱ्याच कमेंट आल्या की तूपमध्ये वगैरे वगैरे. मी सगळ्यात आधी तूपमध्येच करून बघितलं होतं, पण पियाला काही त्याची टेस्ट आवडली नव्हती आणि मला गेल्या वेळेस ना की बटरमध्ये पण भाजलेलं छान लागतं असं. आता ते बटरमध्ये तर खूपच छान लागेल, पण माझ्याकडे काही बटर अवेलेबल नव्हतं, कारण मी जास्त करून बटर वगैरे काही ठेवत नाही घरामध्ये, जेवढं चीजच्या स्लाईस वगैरे असतात फक्त. म्हणून म्हटलं चला थोडेसेच करून ठेवायचे होते, कारण असाही पाऊस जो आहे तो कधीही पडतो, त्यामुळे ते नरम होऊन जातात, म्हणून जास्त काही क्वांटिटीत बनवायचं नव्हतं मला. तर मी तेलामध्येच त्याला सगळं थोडं असं रोस्ट करून घेतलं आणि काढून ठेवलेलं आहे. आणि हा मक्या पोह्याचा जो चिवडा आहे ना तो मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा रेसिपी शेअर केली, म्हणजे खूप छान पद्धतीने अजून बनवू शकतो, पण मी तिच्यासाठी बनवते म्हणून मी नेहमी सिम्पल बनवते, जो तिला आवडतो. मी याच्यामध्ये काही शेंगदाणे म्हणा किंवा मग कढीपत्ता वगैरे काहीच टाकत नाही. फक्त आधी करण्याच्या आधी एका वाटीमध्ये जे आहे ना थोडंसं मीठ घेते, त्यामध्ये हळद आणि तिखट टाकून त्याचं जे पावडर बनतं ना, म्हणजे असं मका पोहे तळून आपण टाकलं की त्यावर स्प्रिंकर करायला बरं होतं मग. आणि मग ते मीठ वगैरे जे काही आपण मिक्स करून त्यावर टाकत असतो ते अगदी सगळ्याकडे लागतं आणि मग छान असं खारचट छान लागतं मग ते. यामध्ये कढीपत्ता शेंगदाणा वगैरे जसं मी सांगितलं मी काही टाकत नाही, कारण मी टाकलं जरी ना ती सगळं निवडून ठेवेल आणि त्यामुळे मी टाकत नाही. म्हणजे मग कसं असतं की भरलं की द्या, नाही तर सकाळी आधीच 1-1 सेकंड खूप महत्त्वाचा असतो, त्यामध्ये त्या टिफिनमधून तो शेंगदाणा निवडा आणि मग ते कढीपत्ता निवडा, ते आपल्याला सेटिंग होतं. आणि असंही तिने खायला घेतलं ना तरी ती
शेंगदाणा कढीपत्ता काही खाणारा नाही, मिरची खाणारा नाही, त्यापेक्षा तिला आवडतं आहे तसं बनवायचं. तर अशा पद्धतीने मस्त एक छोटी बरणी भरून ठेवते आणि ते माझं सगळं झालं होतं तळून. तोवर झाले होते 5. म्हटलं चला आता मस्त चहा ठेवूया. जोवर ही चहा होत आहे ना तोवर माझं हे जे काही आता तळून घेतलेलं आहे, जे काही स्नॅक्स बनवलेला आहे तो डब्यामध्येही भरला जाईल. गारही होऊन गेलेला होता आणि थोडीशी ग्रीन टी बनवली होती. सध्या पियाचे पप्पा काही चहा घेत नाही, त्यांच्यासाठी ग्रीन टी आणि माझ्यासाठी मात्र मी चहाच बनवते. कोणाचं काही होऊन जाऊ दे, आपण चहाच घ्यायचा. अर्धाच कप घ्यायचा आहे, तोही कशाला बंद करायचा म्हटलं. आणि काय होतं की दिवसभरची कामं असतात, तो चहा घेतल्यानंतर असं वाटतं ना की अजून थोडं रिफ्रेश वाटायला लागतं आणि मग असं वाटतं की काहीतरी करूया अजून, असं माझ्या बाबतीत तरी होतं. सो मग म्हणून मी चहा घेतच असते. अर्धाच कप घेते, पण घेते सकाळ आणि संध्याकाळ. तर आता चहा बनत होती तोवर हे सगळं मी मस्त बरणीमध्ये भरून ठेवते. आणि तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की एखादी वस्तू तुम्ही बनवली आणि ती परफेक्ट अशी बनली आहे की बरोबर ज्या डब्यात तुम्हाला भरायची होती ते डब्बा भरूनच बनली, ना जास्त ना कमी, तेव्हा असं स्वतःवर प्राऊड फिलिंग जे येते ना की अरे वा काय मेजरमेंट होतं माझं. मला असं तसंच होतं तर माझ्या बाबतीमध्ये, कारण तो मका पोहे जो होता ना त्या काचेच्या बरणीमध्ये अगदी कट टू कट भरलेला बसला, म्हणजे अगदी ना जास्त ना थोडा कमी, एकदम तेवढाच तेवढा बसला होता. म्हणून मला वाटत होतं की काय माझं मेजरमेंटला काही तोडच नाही. असं चला असं वाटतं आपल्याला कधी कधी की आपण जे डिसिजन घेतलं ते एकदम बरोबर झालं आहे असं. सगळी भांडी कुंडीही काढून ठेवली आहेत मी आणि चहा होते तोवर आवरून पण घेते सगळे, म्हणजे मग नंतर काही टेन्शन नाही. चहा घेऊन मस्त इथे बाल्कनीत बसू म्हटलं, कारण वातावरण पण ना असं थोडं थोडं हळूहळू पावसाकडे जे होतं ना ते जात होतं. तसं दिवसभर ऊन सावली चालली होती, पण असं काही वाटत नव्हतं की पाऊस पडेल म्हणून. पण आता हळूहळू वातावरण चेंज होतं आहे. आणि काल तर रात्री एवढा पाऊस झाला ना, म्हणजे काय सांगायचं की असा मुसळधार म्हणतो ना आपण तसा पाऊस झाला होता. अगदी सगळ्याकडे लाईट वगैरे सगळं गेलं होतं. आधी खूप जोरात वादळ आलं आणि मग असा जोरात पाऊस सुरू झाला की विचारूच नका. तसं सकाळी ऊन होतं म्हणून मी कपडे वगैरे बरेच वॉश करून घेतले होते की मला माहिती होते की 2-3 तास जरी थोडं ऊन पडलं ना तरीही माझे कपडे सगळे सुकतील. चला आता मस्त चहा एन्जॉय करते मी. ते असं काहीतरी म्हणतात ना की खाली घर शैतानाचं, असं काहीतरी रिकामं डोका शैतानाचं घर, असं काहीतरी म्हण आहे बघा. एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे, पण माझं आता तसं काहीच तसंच होणार आहे. म्हणजे मी काल परवापासून ह्या जेट प्लांटला नोटीस करते. गेल्या काही दिवसापूर्वीच तुमच्यासोबत शेअर केलं होतं की एक कोचिया आणि 2 जेट प्लांट घेऊन आली होती. तर हे तर मी जसंच्या तसं एका कुंडीमध्ये लावलं होतं आणि जे सेकंड होतं त्याला मी 2 सेपरेट करून वेगवेगळे लावले होते. पण काल परवापासून मला हे लक्षात आलं की याच्यात पण त्यांनी 2 ज्या असतील ना कटिंग ग्रो करायला ठेवलेल्या असतील आणि हे मला आता रिअलाईज झालेलं आहे. आणि मला आता असं वाटते की याला काढावं. इथे बघू शकता तुम्ही, हे एक वेगळं आहे आणि हे एक वेगळं आहे दोघं. तर मला असं वाटतं की यांना मी काढलं पाहिजे आणि दोघांना सेपरेट कुंडीमध्ये जे आहे ते लावलं गेलं पाहिजे. आता ही गोष्ट काही एवढी विशेष नाही आहे, पण जेव्हा गोष्ट अशी होते ना की आपल्याला प्लांट्स विकत घेण्यासाठी कुणीतरी दुसरा व्यक्ती घेऊन जातो, त्याला आपल्याला मनवावं लागतं आणि ती प्लांट्स घरी आल्यावर खराब होतात. आणि ही प्रोसेस जेवढी मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते ना तेवढी शॉर्ट नसते. भरपूर हिच्या मागे खूप मोठा तामझाम असतो. आता हे जर यांना माहीत पडलं ना की मी असे हे झाड लावलेलं झाड काढलं, त्याचे मी सेपरेट केलं, त्याला वेगवेगळं केलं आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की चांगलं झाड ग्रो होतं आहे ना, मग तू त्याला काढते कशाला, तू कशाला त्याला सेपरेट करायचे, त्याची कटिंग करते, मस्त वाढू द्यायचं मोठं, असं त्यांचं म्हणणं असतं. पण आता त्यांना काय सांगावं की इथे 5-10 मिनटं घालवल्या शिवाय किंवा इकडचं तिकडे केल्याशिवाय मनाला शांतताच मिळत नाही. असं वाटतं की अरे याची ग्रोथ थांबली, याच्यात काहीतरी टाकायचं का, किंवा मग असं होतं याची ही ब्रांच कट करूया, दुसऱ्याकडे लावूया, म्हणजे अजून आपल्याकडे प्लांट्स होतील. आणि म्हणजे त्याचे रिझल्ट पण मिळतात आपल्याला, पण कधी कधी आपण जे करतो ना तर चुकीचं पण त्याच्यामध्ये आपलं म्हणजे चुकीचंही होऊन जातं. कधी कधी प्लांट्स खराब होऊन जातात आणि एक्स्ट्राची आपण अशी काळजी घेतली की बऱ्याच वेळा प्लांट्स खराब पण होतात. एक्स्ट्राचं पाणी दिलं जातं किंवा एक्स्ट्राचं खत पाणी दिलं जातं, असं होत असतं सगळं. पण मला माहिती होतं की याच्यामध्ये 2 कटिंग्स त्यांनी लावलेल्या आहेत ज्या मला सेपरेट करायच्या आहे. आणि कुणाला नको आहे ना की एक छोटीशी मेहनत घ्यायची, फक्त एकाचे प्लांट्स आपल्याला फक्त सेपरेट करून 2 कुंड्यांमध्ये लावायचे आणि 2 कुंड्या मोठ्या मस्त होतील. फक्त त्याच हिशोबाने मी हे सगळं आता करते. पण हे जर सगळं फेल गेलं मग खूप बोलणं ऐकावं लागतं आणि मग गोष्ट इथपर्यंत जाते की तुला यापुढे मी प्लांट्स घेऊन देणार नाही. चला असं मला माहिती आहे तुमच्यासोबतही होत असेल. सो मला यांचं बोन्साय बनवायचं आहे आणि 1 से भले 2 असं म्हणून मी यांना सेपरेट केलेलं आहे. आणि बोन्साय बनवण्यासाठी तुम्ही जितकी जास्त कटिंग करणार, तुम्हाला कुठल्या शेपमध्ये तो जे आहे ते छोटंसं असं झाड बनवून घ्यायचं आहे, त्याला बोन्साय म्हणतात. तर तसं तुम्हाला कसं शेप द्यायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याला कट करू शकता. तर वायरने वगैरे पण सपोर्ट दिला जातो. तुम्हाला जर असं थोडा त्याची जी मेन ब्रांच असेल किंवा दुसऱ्या ब्रांच असतील त्या तुम्हाला अशा थोड्या वेड्या वाकड्या पाहिजे असतील तर तारेने सुद्धा त्याला शेप दिला जातो.
अशा पद्धतीने. आणि जितकी जास्ती कटिंग केली जाते ना तेवढी त्याची मेन जी स्टेम असते ना ती जाड व्हायला लागते आणि त्याचा फोकस जो असतो तो दुसऱ्या अजून नवीन नवीन ब्रांचेसवर पण जातो. त्यामुळे बोंजायची अशी ही थोडीशी प्रोसेस आहे. मी अजून काही बोंजायचा मला एक्सपिरियन्स नाही आहे, म्हणजे एवढे व्हिडिओज वगैरे बघितले त्यावरून मला वाटतं आहे, आणि थोडा गार्डनिंगचा एक्सपिरियन्स जो मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर काही कटिंग्स मी यांच्या करून घेतलेल्या आहे आणि ते इथेच साईडला कुठेतरी ह्याच कुंडीत लावते, म्हणजे त्याही जमलं तर ग्रो होतील आणि मग त्यांना रूट्स आले की मी दुसऱ्याकडे शिफ्ट करू शकते. सो चला, आज हे अननेसेसरीचं काम जे आहे ते मी इथे कंप्लीट केलेलं आहे. पण काय सांगू तुम्हाला, आता हे प्लांट जगतील की मरतील मला माहीत नाही, पण आनंद मात्र प्रचंड होत होता. बाहेर पाऊसही चाललेला होता आणि या पावसात हे सगळे कामं करतोय म्हटल्यावर किती छान वाटतं मग. चला, सो ह्या आनंदासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.